एक शापित मानव होता, असंच यांच्यासारखंच तंत्रमंत्र करणारा होता. माझ्या विठुरायामुळे तो शापमुक्त झाला. पण बाबाजींनी स्वतःचा उदो करून घेतला. झिंगरोबानं माझ्या तपश्चर्याचं फळ दिलं. वय अरे नर पशुचं संकट टळलं. आता त्याचा घोर लावून घ्यायचं काही बी काम नाही. तो नर पशु आता कुणाला बी कधी बी त्रास देणार नाही. हा तर आपल्या गावाला फसवतोय. हा लबाड आहे. बरोबर हो हा लबाड आहे. हो हो हा लबाड आहे. फसवतोय सर्व आपल्याला. अरे या चिमुरडीचं काय ऐकताय तुम्ही? हा? चेटके वशा तिला चेटके चेटूक करते. खोटारडी आहे. साप खोट बोलते. विचारा ना तिच्या सासूला विचारा. मनोरमा समज सांगेल तुम्हाला. आणि आत्ता पातूर तुम्ही या पोरीचं ऐकून घेतलं ना. मग आता सत्याची बाजू आमच्याकडून ऐका. आम्ही सांगतो तुम्हाला. पण काय सांगणार? अरे सांगण्यासारखं आहेच काय? खरं म्हणजे आम्ही म्हणजे खरं. आता शेवटचं सांगतोय. जर या पोरीने इथं आता झिंगरोबाची पूजा नाही केली, सर्वांमोर आमची माफी नाही मागितली, तर हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि ती शिक्षा तुम्ही द्यायची आहे तुम्ही. आणि तसं नाही झालं तर मग झिंगरोबाचा कोप होईल. लय मोठा कोप. महाप्रलय येईल. समजा विध्वंस होऊन जाईल. आणि या पोरीपायी झिंगरोबा तुमच्या गावच्या गाज घेईल. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. जय झिंगरोबा. अरे बोल ना विनू, कसलं दडपण आहे का तुझ्यावर? असा गप्प गप्प काय आहेस तू? आणि घरची सगळी अजून कशी आली नाहीत? अरे सांग ना मला, मी तुझा लाडका दिगू दादा आहे की नाही? सांग मग. मला नाही माहित रे दादा, मी तरी कसं सांगू? अरे विनू, अरे माहित नाही म्हणजे तू तिथेच होतास ना. अरे आणि मग रडतोस कशाला तू? नक्कीच तिथे काहीतरी घडलंय. सखू ऐकलंस ना? तू सखूचं ऐकलंस ना? तिचं बोलणं तुला खोडून काढता येणार आहे? खोटं ठरवता येणार आहे? आहे एवढी हिम्मत? कशी बोलशील? सत्यच मुळात सखूच्या बाजूने आहे. बैर्या, चला आता उचला आपल्या झिंगरोबाला. या अशा शापित खोटारड्या महामूर्ख लोकांमध्ये आपल्याला झिंगरोबाला नाही ठेवायचं. चला. अहो बाबाजी, देवाला असं कसं उचलायचं? अहो त्याची आरती झाली नाही, पूजा झाली नाही की नैवेद्य दावलं नाही. राहू दे रे, राहू दे. राहू दे आपल्या झिंगरोबाला उपाशी राहू दे. होय
त्याचा कोप असाच वाढू दे तर समजेल या समध्यांना. बाबाजी बाबाजी मी पूजा आरती सगळं करते, नैवेद्य सुद्धा दाखवते, पण तुम्ही असे रागून जाऊ नका बाबाजी. बघा आता तुमच्या कर्माची फळ भोगा. नाही तुझ्या या नक्क्या सुनेमुळे आमचा जिंगरोबा उपाशी राहिलाय ना. आता बघा, आता जिंगरोबा अख्ख्या गावाचा घास घेतो की नाही बघा. चला रे, बोला जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. बाबाजी चल चल. गेले पळून गेले शेपूट घालून. रामकृष्ण हरी. अगं गंगे, ह्या टोपल्यात काय? सखुताईने निवद आणला होता देवीसाठी. पुरणपोळ्या आहेत त्यात. त्यांनी एकट्याने समद्या गावासाठी पुरणपोळ्या केल्यात. सखू, खरंच? हो. मग हा तयार केलेला नैवेद्य देवाला दाखवावाच लागेल. नाहीतर श्रीधर दादा, असं नको व्हायला की हा नैवेद्य ना देवीला दाखवला गेला ना देवाला. सरूचं बरोबर आहे. होय तर पूर्ण गावासाठी सखुताईनी एकटीनं पुरणपोळ्या केल्यात. आता या घरला परत न्यायचं का? नाही, नैवेद्य परत कसं जाईल? तो देवाच्या मुखी लागायलाच हवा. विनू, मोठा झालास हा? का दादा? अरे का काय, मोठा झालास आता. लहानपणी किती साधा सरळ होतास. जरा काही खुट्ट झालं की दादा दादा करत पिढीवर सांगायला यायचास. अजिबात चैन पडायचं नाही तुला. सगळं काही दादाला सांगायचं असा नेमच होता तुझा. पण आता नाही रे दादा, नाही. अरे मी लहानच आहे. आणि हे बघ दादा, तू असं नको ना रे बोलू. मला रडू येतं रे. माझी खात्री पटली. मला बरं नाहीये म्हणून हे कोणीही मला सांगत नाहीये. पण सखू संकटात आहे, मला जायलाच हवं. अरे 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 दादा, काय करतोयस रे तू? थांब. अरे मी आणतो ना पाणी, तू कशाला वागतोयस? आलोच मी. हा बर. पापडी कापडी गुळाची पापडी ला 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 ला. शंभू बाळा, आता आजीला सोडा आणि त्या उन्हाळ विनू मामाकडे जा. हा विनू, तू कशाला आलास? अगं असं काय करतेस? पाणी न्यायला आलोय मी. आणि दिगू झोपलाय का? नाही, त्याच्याच हातातून हे तांब्या भांड पडले. जाऊ बाई, मी आता बाहेर चाललीये. पण काहीही झालं तरी दिगू बाहेर पडता कामा नये. हो, मी लक्ष ठेवेन. बाहेरच बसून राहा, काय वाटेल ते करा. पण पूजेच्या ठिकाणी जर दिगू आला तर मी तुम्हाला काय कराल? काय करेन याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. घरातून हाकलेनच, मठात कामालाही ठेवीन. नाही नाही नाही, मी दिगोवर लक्ष ठेवेन. त्याला घराबाहेर पडू देणार नाही.
अगं अगं अशी काय घाईने निघालीस? मेल्या गप, तुला काय हे घर सोडून मला जावं लागेल. अरे शंभूबाळ, अगं बाई शंभूबाळ, अरे कुठे निघालास दिगू तू? अरे काय आहे ना, हा शंभूबाळ आहे ना माझ्याकडे राहतच नाहीये. हो ना, आणि काय म्हणतोय ते तरी बघ. अरे अरे बघ ना कसे हात करतोय ते तुझ्याकडे. अरे उचलून घे ना त्याला, नाहीतर रडेल हा तो. अगं काकू, मला ना सकूची खूप जाऊ देत हा शंभू बाळा, तुझा मामा आहे ना तो आता मोठा झालाय. हो, त्याला ना तुझ्या मामीचीच काळजी आहे, माझी आणि शंभू बाळाची काही काळजीच नाहीये. नाही तर एवढ्यात उचलून घेतलं असतं. हो अगो बाई, किती आशेनं बघतोय बघ रे. अरे उचलून तरी घे. असा कसा आहे हा मामा, एवढंसं पोर एवढं उचलून घे म्हणतो तरी उचलत नाहीये. अरे भाच्यावर एवढं सुद्धा प्रेम नाही करे तुझं. चल चल शंभू बाळा. बघ रे किती खुश झाला तो. अरे शंभू बाळा, आता मामाच्या खोलीत जायचं आणि मस्त भोवऱ्यानी खेळायचं, हो की नाही? बाबाजी मी पाया पडते. बाबाजी मला क्षमा करा. बाबाजी बाबाजी आमच्या पायाला हात लावायचे लायकी नाही तुझे. कुठे गेलता तुझा आवेश जेव्हा तुझी सून आम्हाला बडा बडा बोलत होती तेव्हा जीप टाळूला चिकटली होती वाय ग तुझी. संध्या गावासमोर माझा जिगरोबाचा अपमान होत होता तेव्हा मूग गिळून गप बसली होती आणि आता इथं येऊन बोंबा मारती. अरे हात नाही बाबाजी. बाबाजी या क्षणी मी सकूच्या झिंजा उपटते, तिला लाथेने तुडवते, विहिरी ढकलून देते, नाहीतर स्वतःच्या हातानं कोयत्यानं तिचं मुंडकं कापून तुमच्या चरणी अर्पण करते. बाबाजी बाबाजी गेली आता ती येळ गेली, पार निसटून गेली. आणि ये डोळ्यातलं पाणी आहे ना, ते पुढे जे काय होणार आहे त्यासाठी राखून ठेव. आता कुणाच्याच हातात काही नाही. आता फक्त त्यो माझा बाप, माझा देव, माझा गुरु जिंगरोबा, त्योच करणार काय ते. आणि फक्त सकूच नाही, जिंगरोबाचा अपमान करून ज्यांच्या मुंड्या ताड झालत्या त्या समध्यांच्या मुंड्या सपासप कापून टाकणार, रक्तपात होणार. निस्ता तुझ्या घरला नाही, या गावातल्या कोपऱ्यात आक्रोश आणि हुंदकी ऐकू येणार. निघतो आता, तुझ्या मदतीची गरज नाही आम्हाला. आता जिंगरोबा सांगणार आणि आम्ही करणार, पण एकेकाचा बदला घेणार. निघतो या हाकलायला इथून बाहेर काढायला. अगं जातो हाट.
याला म्हणतात आई वडिलांचे संस्कार. बाळा, आमचे आशीर्वाद आहेत हो तुला. पाहिलं, सखून केलेला नैवेद्य तिचा सखा पांडुरंग इतर कुठे जाऊच देणार नाही. पण मामांजी, आज तुम्हीच त्याचे दूध होऊन आलात ना. त्याने पाठवल्यासारखे धावून आलात. मला खूप हिंमत मिळाली. अहो, पण असेच माझ्या पाठीशी उभे राहतात. सखू, तुझं मन एवढं निर्मळ आहे ना की कितीही गढूळ मनाचा माणूस तुझ्या सहवासात आला ना तरी त्याचंही मन निर्मळच होणार. आमचंच भाग्य की तू आमच्याशी गोड नात्यानं बांधली गेलीस. गंगा मावशी, आता हा नैवेद्य सगळीकडे देऊया. वस्तीत, गावात, सगळीकडे. गोरगरिबांना पण प्रसाद द्यायला हवा ना. हवं ते आम्ही बघतो. वय वय सकुताई, तुम्ही घोर घेऊच नका सा. हा तुम्ही केलेला प्रसाद समद्यांना भेटेल बघा. हा. विठुरा, आता मला अगदी हलकं वाटतंय. काय बाबाजी, अपमान करायला बी काय सीमा असते की नाही? बाहेर तेच उघड नग. सखून केलेला अपमान इसरायला बघतो आम्ही. आणि तू अहो, म्या सकू बद्दल बोलतच नाही. त्याच्या परीस दुसरी मोठी गोष्ट दुनियेत आहे. हो मग, अहो सोन्याची कोंबडी तुम्ही कापलीत ना. अहो, तुम्ही मनोरमा बाईना एवढं कशा पहिला चढलं? अहो, त्यांच्याकडचं सोनं, नाणं, रुके काय बी हाताला गावलं नाही आणि त्यांनाच तुम्ही आकलत. मनात राग ठेवून वर गोड गोड बोलायला जमत नाही आम्हाला. मनोरमा ओळखती आम्हाला. मनात प्रेम आहे, माया आहे, तवाच बाबाजी आपल्यावर रागवले असं मानल ती. नाही नागोजी, नाही. राग, रडणं हे माणसाला खरं वागायला, बोलायला भाग पाडतं. आज तुझं जे रूप उघडं झालंय ना तेच तुझं खरं रूप आहे. ये चेरड्या, इथं कशा पायी आला तो? निघ निघ, आल्या पावली निघ, नाहीतर इतकं मारून टाकीन तुला. तुला फक्त मारणं, झोडणं एवढं सुस्त करे? मी आलोय ते तुझ्या भल्यासाठीच. आज वणवा थांबवलास तर उद्याचं जंगल टिकून राहतं. सखूने केलेला प्रसाद तुझ्या डोक्यातला वणवा विझवायला उपयोगी येईल. घे, पुरणपोळी घे. घे. नागोजी, भानावर ये. स्वतःला सुधार. हा सोडाचा वणवा थांबव. यात शेकडोंची आयुष्यच नाही तर हजारो स्वप्न सुद्धा उद्ध्वस्त होणार आहेत. याच विठुरायाला स्मरून सांगते, आजपर्यंत माझ्यावर, माझ्या मामांजींवर, आपल्या घरावर, या गावावर, या गावातल्या माणसांवर जी जी संकट आली, जो जो त्रास झाला ना, तो जिंगरोबाचा कोप होता की नाही ते माहिती नाही, पण तो बाबाजींचा कोप होता हे मात्र निश्चित. माझ्या आहोंना माझ्या विठुरायाने वाचवलंय. माझ्या विठुरायाने त्यांच्यावर कृपा केली आहे, तुमच्या या जिंगरोबाने नाही. देव नाहीये तो, राक्षस आहे, राक्षस.
काहीच व्हायला नाही तर अजून भडकवायला आलतास तू थेरड्या इथं. त्या सुनेला तर आता सोडतच नसतोय मी. मनवा म्हणजे काय ते आता तुला कळल थेरड्या. गावासमोर माझा जिगरोबाचा अपमान होत होता तवा मुख गिळून गप बसली होती आणि आता इथं येऊन बोंबा मारती. अरे हाट, आता तुझ्या मदतीची गरज नाही आम्हाला. निघतो हाकलायला इथून बाहेर काढायला. अगं जातो. हाट. ये रमा इथे बस. शमाई अगं कशी दिसतेस बघ. काय अवस्था काय झाली तुझी. सखूने तुझी पार अवस्था करून टाकली. रमाईता तू तू इथेच बस. मी 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 पाणी घेऊन येते. थांब. आई तुम्ही खूप गांजलेल्या. कुठून आलात. मी वडगावची काशी. हे घ्या. काय तुमची दुःख दूर होतील अशी गोष्ट आहे. अहो या गावात सकुताई नावाची खूप मोठी विठ्ठल भक्त आहे. म्हणून तिने पारावरच्या विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य धावला आणि तो मला गावला. देणारी माऊली म्हणाली हा पुरणपोळीचा नैवेद्य नुसता नैवेद्य नाही तर विठुरायाचा आशीर्वाद आहे. घ्या तुम्ही बी घ्या. हात जोडा आणि या सकुताईला आशीर्वाद द्या आणि तुम्ही बी खा. घ्या. हा पुरणपोळीचा नैवेद्य नुसता नैवेद्य नाही तर विठुरायाचा आशीर्वाद आहे. विठुरायाचा आशीर्वाद आहे. नको मला हे. माय बाप्पा विठ्ठला काळजी तुलाच रे. निघा. गांजलेली भिकारी समजून पुरणपोळी देतेस मला. काय तुमचं. जा निघा. काय बघताय. रमाई रमाई काय झालं. तू 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 पाणी घे. पाणी घे. नको मला पाणी. बरं जाऊ दे जाऊ दे. चल आपण घरी जाऊया. अगं त्या औदसीने सगळं सगळं नैवेद्य तिच्या विठ्ठलाला दाखवला आणि प्रसाद म्हणून अख्ख्या गावभर वाटते ती. काय काय करू मी त्या सटवीचं. काय करू काय करू. माझं डोकं फुटेल. चिंधड्या